करायला जाते एक आणि होतं दुसरंच. नमस्कार मंडळी. तर आज घरी आल्याबरोबर मी झोपीच गेले होते, कारण पावसात भिजले होते आणि मला आज जेवण पण करायची इच्छा नव्हती. पण मग माझी फ्रेंड आली होती म्हणून म्हणलं तिला कसं असं उपाशी ठेवावं, म्हणून उठले आणि परत स्वयंपाक करायला लागले. त्यामुळे माझा अवतार असा इग्नोर करा, झोपेतून उठलेला होता. आणि मग आज मी बऱ्याच दिवसानंतर बेसन बनवायचं ठरवलं होतं, कारण रेसिपी याची मला कधीच जमलेली नाही. म्हणून म्हणलं फ्रेंडला विचारूनच बनवू. आणि या झाडाची लिंक बऱ्याच जणांनी मागितली होती, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर मग आम्हाला बनवायची होती कोल्ड कॉफी, आणि कोल्ड कॉफी सुद्धा मी 2-3 वेळेस बनवली, पण काही चांगली बनली नव्हती. म्हणून म्हणलं यावेळेस तर मी फिक्स चांगली बनवूनच राहणार. मग मस्त असं सर्व रेसिपी फॉलो केली. आणि आज काय माझ्याकडे बर्फ नव्हता, म्हणून थंड पाणीच टाकलं आणि मिक्सर मध्ये बनवायचं ठरवलं. मग सिरप पण होता आज, आणि मिक्सर मध्ये त्याला फिरवून घेतलं तर काय सर्व कोल्ड कॉफी बाहेरच आली. मग काय आणखी एक काम वाढलं आणि मिक्सर पण घाण झालं. पण कोल्ड कॉफी यावेळेस एवढी भारी झाली होती ना, माझं तर पोट त्याच्यावरच भरलं. आणि मला नाही वाटत असं कोणी असेल ज्याला कोल्ड कॉफी आवडत नसेल. आणि तसं मला थिक कोल्ड कॉफी बनवायची होती, पण ही थिक काही झाली नव्हती. पण जेवढी पण झाली होती तेवढी बेस्ट झाली होती. आणि कोल्ड कॉफी म्हणजे माझा जीव की प्राण आहे. कोल्ड कॉफीवरच मी जगू पण शकते. सो मग मस्त अशी कोल्ड कॉफी पिऊन घेतली आणि खरंच खूप भारी झाली होती यावेळेस. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.